हॉलिवूड मधले फिल्म मेकिंग साठी कोणी थांबलेलं नाहीये. तेही एआयचा टेक्निकचा वापर करतातच आहे. अख्खा एपिसोड 3 मिनिटात संपतो. मी होते 28 वर्षाची, मी 45 वर्षाच्या बाईची भूमिका करत होते. आजही बरेच लोकांना वाटतं की मी त्याच वयाची आहे. तुझं त्या चॅनल बरोबर वाद आहे, पुन्हा तू झीवर आम्हाला दिसली नाहीस, किंवा आता झीचे सिनेमे येतात तेव्हाही अपूर्वाचा विचार होत नाहीये. माझा वाद झी या चॅनलशी नाहीच आहे. माझा त्या मेकर्सशी प्रॉब्लेम होता. चित्रा बांदेकर, लोकेश गुप्ते, अर्चना पाटकर, ते सुकन्या कुलकर्णी होत्या. त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून आजच्या तारखेला कितना टाइम आहे, चलो ये हुआ क्या, सीन खतम हुआ क्या, त्यांना कामाशी मतलब. ती मालिका मी जेमतेम 6 महिने केली आणि माझी घुसमट झाली. तेच सास बहू साजिश, किचन ड्रामा, किचन पॉलिटिक्स, घरातल्या पेपरवरती फ्रंट पेजला ह्यूज पोस्टर. अँड दॅट वॉज फॉर द फर्स्ट टाइम मी माझ्या आईबाबांच्या डोळ्यात, माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं. वेळ घेते माणसांना समजून घेणं आणि मैत्री करणं. तुला कुठे तोटा झाला? लॉबी आहे, ग्रुपिझम आहे, डिझर्विंग कलाकाराला कमी लेखतात किंवा मागे ढकलतात. माझं स्पष्ट वक्तेपणा बरेच लोकांना खटक. मांजरेकर भेटल्यावर काय बोलतात? भेटले नाही, अजून यांची भेट नाही झाली. अनेक न्यूज चॅनल्सनी मी डिवोर्सी आहे ह्याच्या स्टोरीज रन केल्या होत्या. कदाचित हे जे विक्टम कार्ड खेळले असते तर आज मी ती ट्रॉफी घेऊन बसले असते. कदाचित. सोशल मीडिया कशाला ग? आपल्या आजूबाजूला आपलेच लोक असतात, त्यांचीही बोलणी असतात. काही समाजाचा भाग आहे ना, ते फ्रस्ट्रेटेड आहे. न कळतपणे तुमच्या या कमेंट्समुळे कोणाला प्रवृत्त करू शकता टू सुसाईड. एक बाईच दुसऱ्या बाईविषयी इतकं वाईट आणि घाण लिहू शकते. अपूर्व एकांतात रडते का?